नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. बातमी आहे शिरोली पुलाची मधून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या मोटरसायकल स्वारास पाठीमागून जोराची धडक दिल्याने सांगलीतील विश्रामबाग मध्ये राहणारे 45 वर्षीय मोटरसायकल स्वार वैभव वसंत पाटील यांचा मृत्यू झाला. अपघात आज दुपारी 1:30 वाजता पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची शिरोली इथं महाडिक बंगल्यासमोर झाला. याबाबत अधिक माहिती अशी की सांगली शहरातील विश्रामबाग मध्ये राहणारे 45 वर्षीय वैभव वसंत पाटील हे आपल्या मोटरसायकल क्रमांक MH10 DC 8744 वरून दुपारी 1:30च्या दरम्यान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते. याचवेळी कोल्हापूरच्या दिशेने निघालेला ट्रक चालक जावेद मुनाफ तकीलदार हे ट्रक क्रमांक MH50 1935 हा घेऊन भरधाव निघाले होते. या ट्रकने मोटरसायकल स्वारास पाठीमागून जोराची धडक दिल्याने वैभव पाटील रस्त्यावर आपटले. त्यांच्या डोक्याला व तोंडाला दुखापत झाली तर एका पायावरून याच ट्रकचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. ही घटना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी वैभव पाटील यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी CPR मध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. बेजबाबदारपणे वाहन चालवल्याने ट्रक चालक जावेद तकीलदार वय वर्ष 71 याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा अपघात पुलाची शिरोली इथल्या महाडिक बंगल्यासमोर झाला. या अपघाताची नोंद शिरोली MIDC पोलीस ठाण्यात झाली आहे.